कामकाज सुरू होण्यापूर्वीच लोकसभा स्थगित। अनिश्चित काळासाठी कामकाज स्थगित। लोकसभेत आज पंतप्रधान मोदी शहा होते उपस्थित। उत्तराखंडमध्ये मी बसलेल्या स्टेटचं शुद्धीकरण। मल्लिकार्जुन खरगेंचा राज्यसभेत गंभीर आरोप। संपूर्ण प्रकरणाची चौकशी करणार जेपी नड्डांचा आश्वासन। राहुल गांधींमध्ये मानसिकतेत जिन्नाची आत्मा। भाजप खासदार निशिकांत दुबेंची टीका। विरोधी पक्षनेते म्हणून राहुल गांधींची शेवटची टर्म। भाजप खासदार कंगना रनौतचा दावा। राहुल गांधींचा आयक्यू लेव्हल कमी असल्याचीही केली टीका। नीट पेपरफुटी संदर्भातील राज्यातील विद्यार्थ्यांसह आंदोलकांवरील गुन्हे मागे। गृह विभागाचा शासन निर्णय जारी। 31 मार्च 2027 पर्यंत दोषारोपपत्र दाखल होणाऱ्यांना दिलासा। कॉक्रोच जनता पार्टीवरील वादग्रस्त वक्तव्यावर कंगना रनौत ठाम। स्वतःला कॉक्रोच म्हणणारे गटारात राहत असतील, कंगनांचं विधान। शिवसेना पक्ष चिन्हावर आज दुपारी 2 वाजेनंतर पुन्हा सुनावणी। उबाठा पक्षाचे कपिल सिब्बल आमदार अपात्रतेवर युक्तिवाद करणार। रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा कायम। शिंदे मुख्यमंत्री फडणवीसांमध्ये चर्चा झाल्याची माहिती, मात्र अद्यापही निर्णय नाही। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर, तर आदित्य ठाकरे नाशिक दौऱ्यावर। कार्यकर्त्यांच्या भेटी अजेंड्यावर। राष्ट्रवादीचे आमदार झिशान सिद्दीकींना जीवे मारण्याची धमकी। फरार गँगस्टर अख्तरचा धमकीचा ऑडिओ संदेश। मुंबई पोलिसांकडून तपास सुरू। मांसाहारी असाल तर ताडदेवमध्ये घर मिळणार नाही। शाकाहारी असाल तर तुम्हाला घर मिळेल। इस्टेट एजंट भावेश कावरेचा वादग्रस्त व्हिडिओ। डॉमिनोज पिझ्झाला एफडीएचा दणका। मुंबईतील 4 शाखांचे परवाने सस्पेंड। अन्न सुरक्षेबाबत त्रुटी आढळल्यानं कारवाई। नाशकातही अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई। 5 आस्थापनांचे अन्न परवाने तत्काळ निलंबित। 2 हॉटेलसह 2 बेकरीवर कारवाई। मेळघाटातल्या डोमाच्या आदिवासी आश्रम शाळेतील मुलींना भूतबाधा झाल्याची भीती। विद्यार्थिनींनी शाळा सोडून घरचा पर्याय निवडला। गडचिरोलीतल्या सर्पदंश प्रकरणी संस्थाध्यक्ष सचिवांसह 5 जणांवर गुन्हा दाखल। मारोतराव कोवासे, विश्वजित कोवासेंचा समावेश। हिंगोलीत झेडपी शाळेच्या विद्यार्थ्यांना पाणी मिळावं म्हणून शिक्षण समितीच्या अध्यक्षांचं साडी नेसून आंदोलन। विद्यार्थ्यांचाही आक्रोश। जामनेरमध्ये हॉटेलवाल्यानं दारू आणि जेवण न दिल्याच्या कारणावरून कर्मचाऱ्यांना मारहाण। 3 विरोधात गुन्हा दाखल। उजनी धरणातून पुन्हा पाण्याचा विसर्ग सुरू। धरणात येणारी पाण्याची आवक वाढल्यानं निर्णय। भीमेत 5000 क्युसेक